अरे हा सूर्या मोठा. ओ हळू जरा हळू. तुम्ही जो काम पकडलाय ना तो निखळलाय. सगळं अंगावर घ्याल. सगळं माझ्यावरच येतंय. पण हा सूर्या मोठ्या भावाची थट्टा करतो ते दिसत नाही. पण तोच माझा मोठा भाऊ, माझा मोठा दादा जगाच्या थट्टेचा विषय झालाय. का त्या नोट्याच्या मागे लागलास दादा? अहो जाऊ द्या हो, झालं गेलं विसरून जाता. नाही विसरणार, नाही विसरणार. हे सगळं त्या कुशलमुळे होतंय. गावात यांच्या पायरी पण नाही इथे. आला आला खाली आला. काय घर आहे काय कळत नाही. आता नाही सोडणार याला. मी नाही सोडणार याला. नाही, तुला नाही सोडणार मी आता. आधी पकड तर सोडणार नाही काय. तुला नाही सोडणार मी आता. तेव्हा आता तुला डोक्यात जायला लागलाय. आपल्या येडा बिडा झालाय का रे तू? मला वेडा, मला माझ्या घरात मला वेडा म्हणतोस. आता बघ हा वेडा तुझा जीव घेईल. भाऊजी अहो नक्कीच दिराला काही झालं तर लग्न पुढे जायचं. जाऊ दे पुढे. याने माझा अपमान केलाय. याला मी सोडणार नाही आता. एक मिनिट काय चाललंय काय? अरे बघा ना तेच कळत नाही आपल्याला काय चाललंय ते. तुम्ही याला बांधून का नाही ठेवत? अरे हे काय करताय? नाही हा ना मनशांतीचा दोरा आहे. हा बांधल्याने ना समोरच्याचा मनस्ताप होत नाही. मग याला बांधा, सगळ्यांचा मनस्ताप कमी होईल. या मला बांधलाय, तुला बांधायचं सोडून माझ्या घरात उभा राहून माझ्यावर ओरडतोस. काय दाखवतो तुम्हाला? काका तुम्ही काय करताय? एक मार तुझा. एक नका मारू. अहो दिराला होणारा त्रास सुद्धा सहन होत नाहीये ना तिला. हे माझे दीर नाहीयेत काही. बघितलं? अरे काकाच्या प्रेमापोटी नुपूरने सुद्धा हे नातं नाकारलंय. हो कुशल माझा दीर असूच शकत नाही. कारण मला सागर नाही कुशल आवडलाय. आणि आता मला कुशलशीच लग्न करायचंय. भेंडी आयटम राडा असे शब्द ज्याचे भारी. भेंडी आयटम राडा असे शब्द ज्याचे भारी. कुशलराव आहेत एकदम रापचिक. आता वरात घेऊन या दारी. आई 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 मामा एकदम रापचिक. मला लय आवडला कुशल. जाम भारी येतो. नुपूर, ए नुपूर, बाळा होईल का तुझं लग्न? होणार आहे पण असा घाईघाईत निर्णय नको घेऊस. ही अशी भाषा तर अजिबात बोलू नकोस. पप्पा मी निर्णय घेतलाय. मी कुशलशीच लग्न करणार. एक बोल. पण मला नकोच ना दुसरा ऑप्शन. एक मिनिट मी काय म्हणते. आता तिने लग्नाचा निर्णय घेतलाय ना, म्हणजे कुशल मध्ये तिने काहीतरी चांगलं पाहिलं असेल ना. त्यानं ना त्याच्या भाषणच माझं मन जिंकलं. किती वेगळे शब्द आहेत बघ ना. राडा, वंटास, कोणती, लय भारी. किती वेगळे शब्द आहेत. आणि कुशल बी लय वेगळा. काय ठरलं फायनली नुपूर मामी? हे बरं झालं आलाच भाऊ. समजाव ना तिला. अरे जखमा झाल्या कानाला एवढा वेळ. कुशलशी लग्न करायचं म्हणते रे. अरे पण जर नुपूरला कुशल आवडलाय तर प्रॉब्लेम काय? करून टाका ना लग्न. मी सुद्धा तेच म्हणते. होईल सगळं चांगलं. करेक्ट आहे. आणि तसंही लग्न झाल्यानंतर नुपूर तुमच्याकडेच राहणार आहे. आणि तो दत्तक जायला सुद्धा तयार आहे. मग काय प्रॉब्लेम काय? त्याने दादाचा अपमान केलाय. मामा अरे जो माणूस आपला झालेला अपमान मनाशी धरून ठेवत नाही ना तो खरा माणूस रे. ते पण मग भाषा त्याची ती नंतर चांगली करू आपण. अगं पण तरीही कुशलच फायनल. सगळ्यांचाच हा निर्णय असेल. बोलवा गुरुजींना. करून घ्या दत्तक विधी. म्हणजे मग नंतर सुपारी फोडता येईल. मामा डन ना? नुपूर फायनल. मामी ओके. चला मी पण आता माझी तयारी करतो. कसली काय अगं सुपारी फोडण्याची तयारी? असं काय पण नाही यार. सुपारी नाही अजिबात नाही. हे बघ लता, मला कोणी 2 किलो कांदे फुकट दिले ना तरी त्याला आपल्या घरचा जावई होऊ देणार नाही मी. कमाल आहे तुमची. नोटेच्या मागे कोण लागलं होतं? मी. मग तुमची नोट नसताना नोट उचलण्याची उठाठेव कोणी केली? मी. कामं नव्हती दुसरी? कामं होती लता, कामं होती. ती सगळी संपवली. मी काय रिकाम टेकडं नाहीये. तरी 3 तास त्या नोटीशी झुंजत होतात तुम्ही. सगळं तुमच्यामुळे झालंय. माझ्यामुळे? लता त्याने तुझ्या नवऱ्याचा अपमान केलाय सगळ्यांसमोर. मी ओळखते माझ्या नवऱ्याला चांगलंच. लता म्हणजे तुला असं म्हणायचं की मी रिकाम टेकडे? जे आहे ते दिसतंय की समोर. एक लक्षात ठेवा, हे लग्न नाकारून तुम्ही टॉवरला नाकारताय. देव न करो रात्री झोपेत असताना हे घर अंगावर यायचं आणि घरात जमवलेलं सगळं सामान एका दिवशी वाया जायचं. मी पुनर्जन्म घेऊन या घरात जन्माला येईन पण मी हे लग्न काही केलं होऊ देणार नाही. नाही नाही. मला नवरा मुलगा आवडलेला आहे. भाऊजीने एकदा त्याला दत्तक घेतलं की माझं काम झालं.
लता तुला नवरा महत्वाचा आहे की टॉवर? टॉवर. लता काय आहे? हा, कारण टॉवर मध्ये गेल्यानंतर तुम्ही यालच माझ्या जवळ राहायला. व्हॉट्सअप डूड्स. काय रे, कसं वाटलं मुलगा? अरे परफेक्ट आहे. काय परफेक्ट? काय परफेक्ट काय? त्याने तुझ्या वडिलांचा 4 चौघात अपमान केलेला आहे. पप्पा माहिती आहे मला, पण तुम्ही त्या खोट्या नोटेसाठी काय केलं त्यापेक्षा मला सांगायचं ना. मी तुम्हाला ऍटलिस्ट मोबाईलला स्क्रीन गार्ड लावायचं काम तरी दिलं असतं. प्लीज पप्पा प्लीज. पैसे हवे होते तर मागून घ्यायचे ना, पण असं काही करू नका हो. त्या खोट्या नोटेसाठी आता तुम्ही लग्नाची वाट लावताय. पप्पा प्लीज, नुपूरसाठी विचार करा. थिंक अबाउट. अरे दरवाजा उघडा. कोणी आहे का? जरा दरवाजा उघडा. नको. अगं मग माझ्यासारख्या गरीब माणसाला तुम्ही का असं बंद करून ठेवलंय? असं काय गुन्हा घडला माझ्याकडून की ज्याची एवढी मोठी शिक्षा देताय तुम्ही मला? उघडा बघू, जरा दरवाजा उघडा ना. तुम्ही जरा आतच बसा बरं थोडा वेळ. हे सगळं का घडतंय ते मला कळेल का जरा? आपल्या नुपूरला बघायचा कार्यक्रम सुरू आहे. अच्छा, म्हणजे माझ्या नुपूरला बघायला मुलगा आलाय का? अरे मला असं बंद करून नका, मला बघू दे. त्याला उघडा जरा दरवाजा. हे बघा, मुलगा फायनल झालाय. त्याला दत्तक घ्यायचा कार्यक्रम सुद्धा सुरू होणार आहे. विधी एकदा सुरू झाले की आपल्याला बोलवते. हे बघ शैला, मला सांग, मुलगा आपल्याला दत्तक घ्यायचाय की नाही? मग तो मुलगा आपल्यावर गेलाय की नाही हे आपल्याला कळायला नको का? उघड पटकन दरवाजा. नाही नाही, तुम्ही झोपूनच राहा बरं. खरं तर तुम्ही शांतपणे झोपून राहावं म्हणून मी महानिद्राशी जप सुद्धा केला होता. काही उपयोग नाही झाला त्याचा. अगं असं जप तप करून कामं झाली असती तर माझी दारू सुटण्यासाठी तू महापित्राशी जप नसता का केलास? उघड उघड दरवाजा उघड. मी जर दरवाजा उघडला ना तर तुम्ही बाहेर जाऊन परत काहीतरी घ्याल. बाहेर कशाला जायला पाहिजे? अहो अहो, रागावलात का माझ्यावर? नाही नाही नाही, अगं सोडली समज. आजपासून मी हात देखील लावणार नाही, तुला सांगतो. नक्की? हो नक्की. मी तू बघच आता. दरवाजा उघड. या. थँक्यू शैला. चला चला चला, मुलाला त्याचे आई वडील बघायचे. भाऊजी, या वेळेला पुत्रप्रेमाने कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. मला गडबड नकोय. हो हो हो, चला लवकर. ए लता, मला सांगू नको. तुम्ही जरा शांत बसा. चला. मी नेहमी शांतच असतो. हो चला. बघ ना तो कसा आहे, कसा बसला आहे. मला तो सागर जास्त बरा वाटतो, तुला सांगतो. हा समजा ना नक्कीला. हो थांबा, आता नक्तूच्या मनासारखं होऊन जाऊ देत. नंतरचं नंतर बघू. नंतर बघू. तो टीव्ही आहे का बदलून मिळायला? थांबा जरा. लता, मला हे अजिबात पटत नाहीये. खोट्या नोटेसाठी तुम्ही जे वागलात ते मलाही पटलेलं नाही. याने फसवलंय मला, कळलं ना? आपलं वय काय? माझ्यासारख्या निरागस माणसाला याने फसवलेलं आहे. निरागस. वहिनी, भाजी निवडून झालेली आहे. तांदळाचं काय? अहो ते नंतर निवडतो. काय नंतर? काय घरातलं काम आहे ते? अहो एखादा तरी विधी करून द्या ना मला. अहो गुरुजी, संधी आहे की. दत्तक विधी सुरू करा. हो हो हो. तुमचं नाव काय? सागर. चा भाव कुशल. तुम्ही दत्तक जायला तयार आहात ना? हो, ते घरी जायला तयार आहेत का विचारा आणि पाठवून द्या. काका, तुम्ही असं का बोलताय त्यांच्याशी? तुमचा तो होणारा जावई आहे, एकुलता एक, आणि माझा होणारा एकुलता एक नवरा. जसे काय आम्ही 2-2 घेऊन मिरवतोय. अरे काय चाललंय हे? तर लग्न होते तर होतेत ना पटकन. काय होऊ देत ना लग्न? अरे याचा बाप जर असेल ना तर दत्तक जाण्याआधी त्याची परवानगी घ्यावी लागेल. हो हो. आणि ह्यांचे जुने वडील लागतीलच, नाहीतर पूजा चुकेल ना. पूजा चुकायला तुम्हाला पूजेतलं काही कळतं का? अहो पुत्रदानासाठी जुने वडील लागतातच. हा चला चला, मुलाच्या जुन्या वडिलांना बोलवा. मुलाचा बाप इकडे. अगं बाई, आता घातली गोंधळ. हो
हो पण तुम्ही वडील व्हायचे आहात अजून. मंदिरात झाला तेव्हा काय गाडा झालो होतो. अहो भाऊजी तसं नाही हो, त्यांना म्हणायचंय की त्याचे वडील आहेत कुशलचे. ए कुशल मुला, वडिलांचं काय तुझ्या? नाही 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 हा? नाही पॉसिबल नाही काय. बिचारा वडिलांचं छत्र नाहीये डोक्यावर. पण बाळकुशल घाबरू नकोस, आजपासून हा सासरा तुला वडिलांच्या जागी आहे. घ्या गुरुजी, मुलाला वडीलच नाही. नाही काय नाही, अरे तुमचा तुम्हीच ठरवताय काय. हाय मला बाप. अय्या म्हणजे सासरे आहेत ना मला. आहे म्हणजे इथं नाही आहे, पण तो इथं नाही, तो आहे कुठेतरी. हो पण विधीसाठी जुने वडील लागतीलच. वा आता काय करायचं? शी बाबा, यावेळेस जरा पुढची स्टेप तरी गाठली होती, पण आता पुन्हा हे काहीतरी मध्ये आलंय. अगं सगळं चांगलं होईल. सगळं तुम्हीच ठरवताय काय रे. चांगलं होईल चांगलं होईल करताय. हो, सगळं आम्हीच ठरवणार. ऐक, हा. ते बापाला बोलव. हा. त्याचा नंबर दे, मी फोन करतो. नाही नाही फोन बिन काय नाही, बापाचा आणि आपलं वाकडा आहे. का? का म्हणजे राडा आहे तर आहे. गुरुजी तुम्ही एक काम करा, बापाच्या ऐवजी सुपारी ठेवा आणि भाजकी सुपारी ठेवा. भाजकी, माझा बाप काय एवढा गोरा बिरा नव्हता. हो पण कुलकर्णी गुरुजींनी मला अजून सुपारीचा चॅप्टर शिकवलाच नाहीये. अरे काय असतं त्या सुपारी घ्यायची आणि ठोकायचं डायरेक्ट. वा वा, चला इस मौके पर हो जाए. लिंबू पाणी देते चला. इस मौके पर. अरे देवा, पण जुना बाप असायलाच हवा, तरच हे लग्न ठरू शकतं. आओ इकडे या, या या इकडे या. या जरा काय काम बिम कर काहीतरी का. यार ह्या नक्कीच्या लग्नाला खरंच 1760 विघ्न आहेत. आईच्या गावात बाप कुठून आणू आता. त्यांना बाप पाहिजे, भाऊ पाहिजे, त्या परत खानदान उभं करू सक्षम मी आता. या इकडे. तुम्हाला टॉवर नकोच आहे का? टॉवर हवंय? हा, जावई म्हणून नकोय. का हवेत त्याचे वडील तुम्हाला? काय गरज आहे? गरज नाही, गरज नाही. बदलाय, बदला. याने अपमान केलाय ना माझा, त्याचा हा बदला आहे. याचं लग्न मी नुपूरशी अजिबात होऊ देणार नाही. झालं मग टॉवर मध्ये नाही जात आपण. या जन्मी जात नाही आपण टॉवर मध्ये. जाणार, टॉवर मध्ये जाणार, पण याच्या जीवावर नाही, याच्या भावाच्या जीवावर. सागरचं लग्न लावून देणार नुपूरशी. सागरचा नंबर मिळवलाय मी विवाह मंडळातनं. त्याला फोन करतो आणि त्याच्या वडिलांचा नंबर घेतो. काहीतरी गडबड करणार तुम्ही. काय नाही होत काय. काय आलं? बिझी असेल, परत कर ना. चिंटू, ए चिंटू, मी काय म्हणतो, कशाला एवढी गडबड करताय. सोडून द्या ना, काय सेटलमेंट करून टाका काय ते. नाही मी दत्तक जायला तयार आहे ना. एक मिनिट. कोण तडमडते ना. हो चिंटू, करून टाका ना, करून टाका ना. चॉकलेट देतोय, लॉलीपॉप मस्त यमी. चला तुमचं नाही माझं नाही, एक डोरेमॉनचं खेळणं देतो. काय कोण आहे. एक मिनिट आहे. हॅलो हॅलो. हा काय हा हा काय मी बोलतोय. मी पण बोलतोय. त्यात काय एवढं मोठं. नुपूरचा काका सागर ना. हा काका, सागरच बोलतोय काका. ए सागर, आता कुशलने ना इथे नुपूर सोबत लग्नाचं फुल प्लॅनिंग केलंय. काय सांगताय काका. हा ते बघ, मी हे लग्न होऊ देणार नाही. शाबास काका. हा, आता कोणाशी तरी फोनवर बोलतोय तो. हो काका, हा मला माहिती आहे तो कोणाशी बोलतोय. कोणाशी कोणाशी? तो ना एक नंबरचा हलकट माणूस आहे, आळशी माणूस आहे, थुकरट आहे, काम चुकार माणूस आहे तो. हा कुशल पण गाढवच आहे. हा तो तर गाढवाच आहे, पण तू ज्याच्याशी बोलतोय ना तो गाढवाचा बाप आहे काका. नाही नाही सागर, पण आहे बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. नाही नाही काका, मी अख्खा तुझ्या सोबत आहे. हा हा, मी नुपूरशी तुझं लग्न लावून देणारच. हो काका. हा, एक मिनिट. हा हो काका. गंमत बघा सागर, एक मिनिट थांब. हा हा हा. काय
काय काय काय काय काय नाही कोणाशी बोलतोय? तुला काय करायचंय? बाबांशी ना? हा बोलतोय मा. काय येणार आहेत का बाबा? येणार, आपला बाप येणार. येऊ दे. नाही आले ना तर हे लग्न होणार नाही. हा लक्षात ठेव. हे सागर, हा काका. ऐकलंस ना कुशलची फजिती? हा 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 काका. काका तुम्ही लग्नाची तयारी करा काका. हो नुपूरशी लग्न मीच करणार. सागर हे बघ, हा काका. मी सदैव तुझ्या सोबत आहे. हा काका. ही कुशली येडाय रे तू. हे काका. तर ठेवतो, नंतर बोलूया. हा हा काका. बाप कुठून आणायचा आता? म्हणजे हा पण मुलगा जाणार? मला दिसतंय हळूहळू माझे केस पांढरे होतात. मला बघायला येणारी स्थळं अशी कमरेत वाकून मला बघायला येतात. सगळे म्हातारे. एवढा वेळ कोणी लग्नाचं थांबत नाही नुपूर. कुणाचंही नशीब एवढं वाईट नसतं ग. तुला काय म्हणायचंय? माझं नशीब एवढं वाईट आहे? नाही मला तसं नाही म्हणायचं. मग काय म्हणायचं होतं? अगं आता तुझं ठरत असलेलं लग्न मामाने थांबवलं यार. दिस इज रिडिक्युलस. पण मग आता काय करायचं? एवढं सगळं झाल्यावर तूच मला विचारतेस आत्ता काय करायचं? पण मी काय केलंय? काय केलं? तुला मुलगा बदलायची काय गरज होती? हा एका मिशीचा प्रश्न होता ना. मग लग्नानंतर सागरला सांगायचं ना मिशा वाढवायला. मला ना परत जायचंय आणि तुझ्यामुळे मला उशीर होतोय. तुला घाई आहे म्हणून मी का घाई करायची लग्नाची? लग्न एकदाच होतं नीरज. आपल्या आजोबांचं दोनदा झालं होतं. ते वेगळं होतं. पण लग्न एकदाच होतं आणि मला ते असं घाईघाईत करायचं नाहीये. थांबायला सांग तुझ्या तिला. लो वे कॉलिंगला असा फोन आला की धावत पळत सुटतो. असं लपून छपून बोलत असतो. हॅलो हॅलो हॅलो. हा आय एम कमिंग. हा हा येतोय येतोय मी येतोय. हॅलो हॅलो. मी जाणारच आहे. माझं लग्न झाल्याशिवाय तुला जाता येणार नाहीये. बघ नुपूर मी कळलं? कधी येणार आहे आता कुशलचा बाप? आणि त्याच्यामध्ये ना बस एवढा मुलगाच आला नाही. नमस्कार नमस्कार. सागर सागर आणि कुशलचा बाप भारत कारंडे. त्याने सांगितलं मला यायला. बरं वा वा हेच का घर? वा वा छान. जुळ्या मुलांचा जुळा बाप. या या या. वा वा छान उत्तम भंग. घर सापडायला त्रास नाही झाला? नाही नाही काही नाही काही नाही. कुणाला आणायचं असतं? कशाला भाडं वाढवा. सोडायला मी जातो. दमला असाल ना? पाणी घ्या. अरे वा थँक्यू. बरं वाटलं पाणी पित होते. वा वा मागे काहीतरी आहे. चला बरं वाटतं. कारंडे साहेब हा बोला. काय घेणार? चहा कॉफी सरबत? नको नको काही नको काही नको. नाही तर मग दुसरं काय? भाऊजी नाही चहाच घ्या. शैलावंचा चहा टाका. चहा टाक जा लवकर. अहो आजचे दिवस तुम्ही बघा ना चहाचं. बरं थांबा मीच टाक. हो नाही बसा बसा. मधू चहा टाक ग जरा. हो मधू ना ती आज आलीच नाहीये. मग तुम्ही काय करताय? तुम्ही टाका चहा. जा तेच काम आहे तुमचं. कोण मी? चला चला. मला जरा घाई आहे. आपण पटकन मुद्द्यावर येऊया का? हो 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 हो. तर मुद्दा असा आहे की आमची मुलगी म्हणजे माझी मुलगी नुपूर आणि आपले चिरंजीव कुशलराव आपले दोघांचे तुमचा मुलगा कुशल या दोघांचं लग्न लावून द्यायचंय. चला पटकन लावून देऊ. चला पटकन. मुलगी तुम्हाला सांगतो खूप लाडात वाढलेली आहे. तिला लहानपणापासून कशाची म्हणजे कशाची कमी नाही पडू दिली. मी तुम्हाला सांगतो अगदी एवढी असेल तेव्हा तिने माझ्याकडे हट्ट केलं की बाबा मला हत्ती पाहिजे. सूर्या भाऊजी मुद्दा सोडताय तुम्ही. तर मुख्य मुद्दा असा आहे की आमच्या आप्पासाहेबांच्या इच्छेनुसार जर हे लग्न करायचं असेल तर तुमच्या मुलाला आमची बहीण आणि भाऊजी यांना दत्तक घ्यावं लागेल. अरे देव असं आहे का? वा वा वा. तुमची काही हरकत नाही ना?
म्हणजे तुमच्या कुशलला माझ्या आई वडिलांनी दत्तक घेतलं तर? नाही ना, माझी काही हरकत नाही, काहीच हरकत नाही. तू ते आहे ते करून टाका पटकन. अगं बाई, हो का? हो, ठेवा ते काय काम करताय तुम्ही. चला पूजेची तयारी करा लवकर. चला, मी ही गुड न्यूज नुपूरला देऊन येतो. फायनली हे लग्न होणार आहे. हो, लवकर लवकर. बरं झालं बाई. छान आहे चहा. सूर्यकांत, हे कोण आहे? हे आपले होणारे व्याही भारत कारंडे. नमस्कार. काय झालंय? आहे ना व्यवस्थित सगळं?